आणि हे एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघूया। मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणातला आरोपी जय मालोकार यांचा मृत्यू झालेला आहे। आताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ही बातमी, जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळते। झालेल्या राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने अकोल्यातल्या रुग्णालयात त्यांना दाखल केलेलं होतं। राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने ते दवाखान्यात दाखल झालेले होते। आणि या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। उमेश अलवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, ही मोठी घडामोड आहे, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, या प्रकरणाला फार वेगळं वळण लागलेलं आहे, कारण आज अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर जो प्रकार झाला होता अमोल मिटकरींवर हल्ल्याचा आणि त्यांच्या गाडीची तोडफोड होण्याचा, या संपूर्ण प्रकरणात जे आहे मनसैनिक सहभागी होते आणि या मनसैनिकांमध्ये जय मालोकार हे सुद्धा सहभागी होते। आणि याच राड्या दरम्यान जी झटापट झाली त्यात त्यांच्या छातीत दुखायला लागला आणि त्यानंतर त्यांना एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं। आणि अजिंक्य, आता संध्याकाळी जवळपास 7:30च्या दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि डॉक्टरने त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा जो प्राथमिक माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। मात्र या राड्या दरम्यानच त्यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतरच हा प्रकार घडलेला आहे आणि प्रकरण आता फार वेगळ्या वळणावर जाऊन ठेपलं असं म्हणता येईल। अजिंक्य, उमेश, आणि याला वेगळं वळण लागल्याचं तर दिसतच आहे, मात्र आता काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत? मनसे कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? या सगळ्या राड्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झालेले होते, सध्याची नेमकी त्याची काय अपडेट समोर येताना दिसते? अजिंक्य, या प्रकरणात एकूण 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते आणि त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते फरार होते। मात्र यातला 13वा कार्यकर्ता जे जय मालोकार आहे ते दवाखान्यात भरती झाले होते। आता बाकीचे जे कार्यकर्ते भूमिगत झालेले आहे, मात्र जय मालोकार यांच्या निधनामुळे सर्वांनाच आता अतिशय दुःखाचं वातावरण जे आहे ते मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये, मात्र अधिकृत प्रतिक्रिया कोणाच्या मिळू शकलेल्या नाही। मात्र या संपूर्ण प्रकरण जे आहे या वळणावर गेलं, यामुळे मनसेसोबत इथल्या राजकीय वर्तुळाचे शोक आहे। आणि आता या प्रकरणातले जे फरार झालेले कार्यकर्ते आहे ते दवाखान्यात या ठिकाणी येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र हे संपूर्ण प्रकरण फार वेगळ्या वळणावर गेलं असं म्हणता येईल। अजिंक्य, बरोबर आहे उमेश, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। पण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही अपडेट दाखवूया। जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे। राडा जो झाला होता सकाळी, अमोल मिटकरी यांची गाडी जी होती त्याची तोडफोड झालेली होती। मनसेचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेले होते, कारण मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केलेली होती। सगळा राडा हा अकोल्यातल्या शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेला होता। मिटकरींची गाडी फोडली गेलेली होती आणि या राड्यानंतर हे जे मनसेचे कार्यकर्ते होते ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। जय मालोकार हा देखील एक त्यापैकीच कार्यकर्ता होता, मात्र राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं अकोल्यातल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। उपचार सुरू होते, उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची ही अपडेट समोर येते। हे सगळं प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर गेलेलं आहे। अमोल मिटकरींची गाडी फोडली गेलेली होती, तोडफोड झालेली होती गाडीची। अमोल मिटकरी यांनी देखील या सगळ्या प्रकरणातल्या मनसे कार्यकर्त्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, त्यांना पोलीस अटक करत नाही, तोपर्यंत आपण पोलीस स्टेशनमध्येच राहू असा पवित्रा घेतलेला होता। ठिय्या आंदोलन देखील त्यांनी काही काळ केलेलं होतं, मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलेलं होतं। आता जी अपडेट समोर येते, मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणातल्या एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे। जय मालोकार असं या मनसे कार्यकर्त्याचं नाव आहे। हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झालेला आहे। उमेश अलवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। उमेश, सध्या अकोल्यातली काय स्थिती आहे? अकोल्यातली स्थिती अमोल मिटकरींनी त्यांचं जे ठिय्या आंदोलन ते मागे घेतलं होतं आणि उद्या त्यांची निषेध सभा जी आहे, निषेध रॅली असणार आहे। मात्र या संपूर्ण घटनेनंतर आता त्या दवाखान्याच्या ठिकाणी जे आहे अजिंक्य, कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात असंतोषही आहे। नेमकं या प्रकरणामुळेच जय यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या मनात भावना आहे। मात्र इतर जे 12 कार्यकर्ते म्हणजे 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते, 13वा कार्यकर्ता जय मालोकर यांचा मृत्यू झाल्यामुळे आता इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी येतात का आणि या प्रकरणाचा पुढचा अंक आणि हे प्रकरण पुढे कसं रूप घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र अतिशय वाईट असं वळण या प्रकरणानं घेतलं असं म्हणता येईल आणि अतिशय दुःखाचं वातावरण जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे। अजिंक्य, उमेश, आणि या सगळ्या घटनेनंतर आता आपण जसं म्हणतोय की याला वेगळं वळण लागलंय, या सगळ्या प्रकारानंतर कुठेतरी कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये या अनुषंगानं पोलिसांनी आता नेमकी काय पावलं उचलायचं ठरवलंय, त्या दृष्टीनं नेमकी काय माहिती मिळते?
या संपूर्ण प्रकरणानंतर जो राडा झाला होता अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहात, त्यानंतर पोलिसांनी टाकळी कुंकू पिण्याची जी भूमिका आहे ती घेतली होती आणि अमोल मिटकरींचं घर असो की जिथं हा कार्यकर्ता भरती होता तिथेही पोलीस बंदोबस्त आहे लावण्यात आलेला आहे आणि इतर कोणतीही प्रकारची जी रिस्क आहे ती पोलीस घ्यायला तयार नाही. त्यामुळे आता या प्रकरणानंतर आणखी पोलिसांचा मोठा उमेश काही क्षणांसाठी थांबवतोय आपल्याला. संदीप देशपांडे आहेत आपल्यासोबत, मनसेचे नेते. संदीपजी, मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणी जो आरोपी होता आपल्या पक्षाचा कार्यकर्ता जय मालोकार, हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येते, आपली पहिली प्रतिक्रिया? अत्यंत दुःखद घटना झाली, कारण मालोकार हे आमच्या विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष होते आणि आज जी घटना झाली त्याच्यानंतर अचानक त्यांना छातीत दुखायला लागलं. जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यावेळेला ईसीजी काढला. ईसीजी काढल्यावर जेव्हा लक्षात आलं की त्यांना हार्ट अटॅक आलाय, इमिजिएटली त्यांना आम्ही एंजिओग्राफीसाठी नेलं, पण दुर्दैवाने एंजिओग्राफी झाली नाही. संदीपजी, मग आता आपल्या पक्षातले आपण किंवा इतर मोठे नेते आहेत जाणार आहेत का अकोल्याला? कारण कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झालेले होते, राडा झाला सगळा या सगळ्या पार्श्वभूमीवर. मुंबई जे आमचे सरचिटणीस आहेत पक्षाचे, ज्यांच्याकडे अकोला जिल्हा आहे, ते आता पोहोचलेले आहेत ऑलरेडी अकोल्याला. बरं, आणि या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगानं आपण काय नेमकं आवाहन कराल मनसे कार्यकर्त्यांना? नाही, आम्ही त्यांच्याशी बोलतोय आणि आमचे ऑलरेडी तिथे कर्णा दुनबळे म्हणून आहेत आमचे सरचिटणीस पक्षाचे, ते ऑलरेडी पोहोचलेले आहेत. ठीक आहे संदीपजी, धन्यवाद. आपण एबीपी माझाशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. संदीप देशपांडे होते मनसेचे नेते, त्यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे. मिटकरींवरील हल्ला प्रकरणातल्या आरोपीचा मृत्यू झालेला आहे. जो सकाळी राडा झालेला होता, अमोल मिटकरी यांची गाडी फोडली गेलेली होती मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांकडनं. जय मालोकार हा त्यापैकीच एक कार्यकर्ता होता ज्या मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत मिटकरींच्या गाडीची तोडफोड केलेली होती. मात्र त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं उपचारांसाठी आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं जय मालोकार यांचा मृत्यू झाल्याची ही बातमी समोर आलेली आहे. उमेश अलोणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच, त्यांच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेत आहोत. उमेश, मिटकरींवरच्या हल्ला प्रकरणातल्या या आरोपीचा आता मृत्यू झाल्याची बातमी समोर आली, हृदयविकाराचा झटका आलेला होता. अमोल मिटकरींची या संदर्भातली काही प्रतिक्रिया कळू शकलेली आहे का? कारण कुठेतरी जो राडा झाला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील काहीसे आक्रमक होते, स्वतः अमोल मिटकरींनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिलेली होती. उमेश, या सगळ्या संदर्भात नेमकं काय सांगताय? अद्याप या संदर्भात अमोल मिटकरींशी बोलणं झालेलं नाही, त्यांची प्रतिक्रिया समोर येऊ शकलेली नाही. मात्र आपण सध्या जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जय मालोकर यांना दाखल करण्यात आलं होतं, तर पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात येत असल्याची माहिती जी ती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी आता मनसेचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि अमोल मिटकरींची या संदर्भातली प्रतिक्रिया काय ते थोड्या वेळात समोर येण्याची शक्यता आहे. अजिंक्य, ठीक आहे, आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही बातमी दाखवूया. उमेश, आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. तोडफोड प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले होते आणि या सगळ्या प्रकारानंतर कुठेतरी काहीशी राजकीय तणावाची स्थिती अकोल्यामध्ये पाहायला मिळालेली होती. मनसे कार्यकर्ते तर आक्रमक होते, संतप्त देखील होते, कारण अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर जी टीका केली होती त्या टीकेनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होते. त्यात हा सगळा राड्याचा प्रकार आज सकाळच्या सुमारास घडलेला होता. अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड झालेली होती मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं. दृश्यांमध्ये आपण बघतो आहोत की कशा प्रकारे ही तोडफोड झालेली होती. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी ज्या मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती त्यांना अटक केली जावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जावेत अशी मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.